सतीशभाऊ मुळे, पंडितराव भोसले साहेब, आमचे महादेवजी धोत्रे बॉस, नवनाथजी रानगट मेंबर, सुनील काका भोसले, जयसिंगजी भोसनर, कल्पनाताई, तसेच आमचे विवेकजी भिंगे, विनोदराजी लटके, गणेशजी बागल, विजयदादा भोसनर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे, यांच्यामुळं या कार्यक्रमाला आम्हाला यायला मिळालं, आमचे भास्कर दादा कसगावडे, तसेच सर्व बन्सल क्लासेसचे शिक्षक शिक्षिका, सर्व स्टाफ आणि या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व सहकारी मंडळी, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय आनंद होतोय की बन्सल क्लासेसचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रभर तर चांगलंच आहे, परंतु भास्कर दादांनी या ठिकाणी पंढरपूरमध्ये सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये ज्ञानाची भर व्हावी याकरता त्या ठिकाणी असे क्लासेस सुरू करून त्या ठिकाणी असणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा असतील किंवा अन्य गोष्टींची सर्व विद्यार्थ्याकडून तयारी करून त्या विद्यार्थ्यांची तयारी करून हे विद्यार्थी भविष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रात जरी त्यांनी प्रवेश करायचं ठरवलं, इंजिनिअरिंग क्षेत्र असेल, डॉक्टर असेल, सायंटिस्ट असेल किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये आता जर प्रवेश करणार असतील तर या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे. आणि नक्कीच जे आपण शिकत असतोय की शिक्षण शिकत असताना पुढं एकवटलं पाहिजे आणि एकवटत असताना कुठेतरी एका विषयावर कॉन्सन्ट्रेट करून त्या ठिकाणी तो विषय आपण घेतला पाहिजे आणि त्या विषयावर आपण प्रभुत्व मिळवलं पाहिजे आणि त्या विषयातून त्या ठिकाणी आपल्याला आपल्या समाजातील आपल्या लोकांना कशा पद्धतीनं फायदा झाला पाहिजे याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. मी या निमित्तानं सर्व पुरस्कार प्राप्त या विद्यार्थिनींचं सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो आणि या बन्सल क्लासेसच्या सर्व शिक्षक शिक्षिका यांना सुद्धा या निमित्तानं मग हरीशदादांनी बोलता बोलता सांगितलं की शिक्षणाची गुणवत्ता ही वाढली पाहिजे आणि नक्कीच गुणवत्ता वाढवत असताना 100% आपण जी कामं मला सांगाल ती प्रामाणिकपणे महाराष्ट्र सरकारमध्ये असेल किंवा माझ्या वैयक्तिक ह्याच्यातून सुद्धा असेल तर या तालुक्याची आपली गुणवत्ता वाढवण्याकरता मी दुसरं कोण बाहेरून येऊन प्रयत्न करणार नाही, आपल्यालाच आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण सर्वजण मिळून हा प्रयत्न केला पाहिजे आणि नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये MPSC असेल, UPSC असेल, मला या निमित्तानं म्हणजे आता थोडीशी मुलं आपली MPSC UPSC मध्ये येऊ लागलेली आहेत, परंतु या अगोदर MPSC UPSC जर आपण बघायचं झालं तर हे केरळ बिहार या भागातूनच ही मुलं यायची, सराव व्हायचे, तशा पद्धतीनं अभ्यासक्रम असायचा, पण आपला अभ्यासक्रम हा आपण कुठेतरी कमी पडत होतो. आता आपली मुलं या ठिकाणी MPSC UPSC मध्ये सुद्धा या ठिकाणी येऊ लागलेले आहेत आणि नक्कीच भविष्यामधून या प्रशासकीय लेवलला सुद्धा आपण सुद्धा काम या निमित्तानं आपल्या मुलांनी केलं पाहिजे. आणि हे करत असताना की नक्कीच या आपली मुलं दिल्ली असेल किंवा महाराष्ट्र लेवलला मुंबई असेल या ठिकाणी जर काम करत असतील, नक्कीच तालुक्याचा सुद्धा आपल्या विचार केला जातो आणि तालुक्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील, रस्ते असतील, पाणी असतील, वीज असेल, आरोग्य असेल, या सगळ्या शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला 100% काम करता येतंय. या सगळ्या गोष्टींचं सुद्धा या पुढच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी मिळून लक्ष गाठलं पाहिजे. आपली गुणवत्ता आता जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीतून ही गुणवत्ता वाढत असताना सुद्धा भास्कर दादा आपल्याही सर्व टीचिंग स्टाफला आपणही त्या ठिकाणी सूचना दिल्या पाहिजेत की आज अर्धा तास 1 तास आपल्या संस्कारात्मक जो विषय असतोय की आपले संस्कार काय आहेत किंवा आपले संस्कार कसे असले पाहिजेत किंवा आपले संस्कार हे संस्कार सुद्धा शिकवणं हे सुद्धा या पिढीला खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतंय हे संस्कार सुद्धा शिकवण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. जसं आज गणितामध्ये आपण प्रावीण्य मिळवतो किंवा सायन्स मध्ये मिळवतो, इतर विषयात मिळवतो,
परंतु नवीन पिढी आज या मोबाईलच्या म्हणजे नादाला चुकीचं म्हणणार नाही मी, की त्या मोबाईल मधलं किंवा या IT क्षेत्रामधलं जेवढं पाहिजे ते आज तुम्ही काही सांगा गुगलला, ते तुम्ही गुगल सांगतंय, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतंय. परंतु प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जरी देत असेल तरी आपले संस्कार काय आहेत, आपण काय आहेत, आपले पूर्वज काय होते, याकरिता सुद्धा या ठिकाणी आपल्या या विद्यार्थ्यांना भले रोजचा 1 तास नसेल पण 2 दिवसातनं 3 दिवसातनं सुद्धा एखादा तास ते सुद्धा शिकवण, रामायण असेल, महाभारत, प्रत्येक धर्मातली ज्या धर्मातली असेल तर त्या ठिकाणी तशी सुद्धा संस्कृतीच्या विषयी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासात्मक वाटलं पाहिजे. आणि या IT क्षेत्राचा आपण मोबाईल बघतोय की मोबाईलचे आता चांगलं परिणाम किती आहेत, वाईट किती आहेत, हे सुद्धा शिकवणं आता गरजेचं आहे. म्हणजे आपण ते युट्यूब जर लावलं, त्या युट्यूब लावल्यानंतर आपण मनात जी विचार करतोय ती पुढे यायला चालू होते आणि ते एकदा आलं, आपण क्लिक केलं का परत ते एक 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 वाढत जाते. आणि अशा रूपानं अनेक मुलं आहेत की लहान मुलं आहेत की लहान मुलांना मोबाईल दिल्याशिवाय ती जेवणच करत नाही. आणि त्याला जेवताना मोबाईल रात्री दिला की लवकर 12-1 वाजेपर्यंत झोपत नाही ती पोर, कारण त्या मोबाईलचा इफेक्ट चांगला जेवढा तेवढा वाईट बी आहे. त्याला वेळ किती देतोय आपण दिवसभरातनं मोबाईल मध्ये, त्याच्यात फंक्शनिंग आहे. आपण जर मोबाईल किती वेळ बघितला, ती जर बघितलं, आपण काम कमी आणि मोबाईलची हावरच जास्त आहे. फेसबुक बघ, व्हॉट्सअप बघ, काय नसलं तरी त्या मोबाईलकडे हात जातोय, लगेच हे होतंय. हे कुठेतरी आपण त्या ह्याला जसं व्यसनाधीनता याला म्हणता येणार नाही, परंतु अशा पद्धतीनं आपण कुठेतरी त्याच्याकडे वळू लागलोय. आणि नक्कीच ही पोरं आहेत, या पोरांना आपण जसं शिकवण देईल, शिक्षण देईल, त्या पद्धतीनं चांगले वाईट विचार आपण यांना दिले पाहिजेत. आणि बन्सल क्लासेसच्या निमित्तानं नक्कीच या तालुक्याचा आणि आपल्या भागाचा 100% एक चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी घडतील अशा पद्धतीचं क्लासेस या निमित्तानं भास्करदादा आपण घेतलेले आहेत. मी आपलं मनापासून आपल्या सर्व स्टाफचं, शिक्षकांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. सर्व पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. आणि ज्यांना या ठिकाणी बक्षीस मिळालं नाही त्यांनी पुढच्या वेळेला चांगल्या म्हणजे परिश्रम घ्यायला पाहिजेत. त्यांचंही त्या ठिकाणी मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि परिश्रम करून पुढच्या वेळेला सुद्धा या निमित्त आम्हाला मी आता सगळ्यांचं अभिनंदन करावं लागणार. सगळ्यांचं, तुमचं विद्यार्थ्यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो, मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद आमदार साहेब. आमदार साहेब, ही जी मुलं समोर